जनतेच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधामध्ये जनसुरक्षा विधेयक विरोधी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले। सर्वप्रथम नगर परिषद परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांना मालार्पण करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली आहे। जनसुरक्षा विधेयक रद्द करा, शेजाऱ्यांची कर्जमाफी करा, विद्यार्थ्यांना थकीत शिष्यवृत्ती तात्काळ द्या या मागण्यांच्या घोषणा देऊन तसेच छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो, संविधान जिंदाबाद अशा घोषणांनी संपूर्ण शहर दुमदुमलं। विशेष म्हणजे जनसुरक्षा विधेयक विरोधामध्ये जिल्ह्यामध्ये प्रथमच आंदोलन शहरामध्ये करण्यात आले। हुतात्मा स्मारक येथून मोर्चाची सुरुवात होऊन मोर्चा सम्राट अशोक चौक, रेणुका माता चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक असे मार्गक्रमण करत तहसील कार्यालयावर धडकलाय। त्यानंतर डॉक्टर प्रेमलाल मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली आहे। प्रास्ताविक प्रशांत डांगे यांनी केले। यावेळी विनोद झोडगे, खेमराज तिडके, जीवन बागडे, डॉक्टर राजेश कांबळे, अशोक रामटेके, प्रभू लोखंडे, महेश कोपुलवार आदींनी सभेला संबोधित केले। संचालन सुधाकर पोपटे यांनी तर आभार लीलाधर वंजारी यांनी मानले। त्यानंतर राज्यपालांना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले। चौकात पोहोचलेला आहे। आपल्या सोबत थेट मोर्चात सहभागी असलेले काही आंदोलक आहेत, काय सांगाल? आज जनसुरक्षा विधेयक विरोधी समिती ब्रह्मपुरीच्या वतीने जनसुरक्षा विधेयक रद्द झाला पाहिजे यासाठी हुतात्मा स्मारक पासून विशाल मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। हा कायदा जनतेचा आवाज दाबण्यासाठी आहे, म्हणून सातत्याने या विधेयकाला विरोध असताना सुद्धा हे सरकार शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, विद्यार्थ्यांचा, बहुजनाचा आवाज दाबण्यासाठी खरं तर हा कायदा आला आहे। हा कायदा म्हणते की आम्हाला शहरी नक्षलवाद संपवायचा आहे। खरं तर सरकारच म्हणतो आम्ही नक्षलवाद्यांचा नायनाट केलेला आहे। मग आमच्यासारखे लोक बहुजनांसाठी आम्ही रस्त्यावर येतो तर आम्ही काय शहरी नक्षलवादी दिसतो? आणि म्हणून हा आमचा ज्या बाबासाहेबांने संविधानाने आमचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार कायम राहावं, म्हणून हा जनसुरक्षा विधेयक रद्द झाला पाहिजे यासाठी विशाल मोर्चा आपण काढला आहे। 25 तारखेला सुद्धा याच ठिकाणी धरणे झालेला होता। येणाऱ्या 11 तारखेला कलेक्टर ऑफिसवर परत विशाल धरणे आंदोलन ठेवलेलं आहे। सरकारने जनसुरक्षा विधेयक या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये संख्याबळाच्या जोरावर पारित केला आणि तो विधेयक आमच्या डाव्या विचारसरणीच्या लोकांवर लादण्याचा प्रयत्न या शासनाच्या माध्यमातून ते करत आहेत। या विधेयकाला हजारो संघटनेने विरोध केलेला आहे। राज्यपालांना तशी पत्रसुद्धा पाठवलेली आहेत। आमच्या काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा राज्यपालांना पत्र दिलेलं आहे। हा विधेयक जर महाराष्ट्रामध्ये लागू झाला तर ही जी रस्त्यावर लढणारी जी संघटना आहेत त्यांच्यावर कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल होतील, कारण की जर विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सामान्य माणसासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या लोकांवर या माध्यमातून जर गुन्हे दाखल होणार असतील तर आम्ही या विधेयकाचा खऱ्या अर्थाने निषेध करतो। कारण की या देशाचे गृहमंत्री माननीय अमित शहा जी म्हणतात की या देशातील 72% नक्षलवाद संपलेला आहे। मग जेव्हा तुम्ही 72% नक्षलवाद संपवला तर मग तो कोणत्या कायद्याखाली संपवलेला आहे आणि उर्वरित नक्षलवाद संपवण्यासाठी तुम्हाला हा कायदा का आणावा लागला याचं आम्हाला उत्तर हवं आहे। कारण की त्याच्यामध्ये कडवे आणि डावे हा स्पष्ट उल्लेख त्या सुरक्षा विधेयकामध्ये केलेला आहे। हा जनसुरक्षा विधेयक नसून हा लोकांच्या विरोधामध्ये असलेला हा विधेयक आहे। कारण की जर हा विधेयक या महाराष्ट्रामध्ये लागू झाला तर खऱ्या अर्थाने आमच्या बोलण्याचं, आमच्या आंदोलन करण्याचं स्वातंत्र्य हिरावून जाईल आणि संविधानातलं आर्टिकल 19 जे आम्हाला अधिकार देते बोलण्याचं, मोर्चा करण्याचं, लोकांसाठी रस्त्यावर लढण्याचं, ते खऱ्या अर्थाने संपुष्टात येऊन जाईल आणि ही सरकार संविधान संपवण्यासाठी कटकारस्थान करत आहे आणि संविधान संपवण्यासाठी असे कायदे आणत आहे। या कायद्याचा आम्ही काँग्रेस पार्टी व समस्त बहुजन संघटनाच्या वतीने निषेध करतो। बंधूंनो, नुकताच महाराष्ट्र शासनाने जनसुरक्षा विधेयक कायदा पारित केला आणि हा जनसुरक्षा कायदा पारित करत असताना जेव्हा या कायद्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येईल की जे भारतीय संविधानाने आम्हाला मूलभूत अधिकार दिलेले आहेत, आम्हाला लढण्याचा अधिकार आहे, आम्हाला लिहिण्याचा अधिकार आहे, आम्हाला बोलण्याचा अधिकार आहे,
आम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न जे आहेत ते रस्त्यावरून आंदोलन करण्याचा आणि शासनावर दबाव टाकण्याचा सुद्धा आम्हाला अधिकार आहे. अशा प्रसंगी या सरकारने जनसुरक्षा कायद्यामध्ये ठरवलं की आता कोणीही आंदोलन करायचं नाही. म्हणजे सांगा, एकीकडे जर एखाद्या समुदायावर, एखाद्या समाजावर अन्याय अत्याचार झाला तर न्याय मागण्यासाठी आम्हाला काय रस्त्यावर उतरायचं नाही आहे का? आम्हाला रस्त्यावर उतरून त्यांना त्यांच्या चुका दाखवून देणे अत्यंत गरजेचं आहे. आज महाराष्ट्रामध्ये म्हणा की देशामध्ये म्हणा, अनेक माझ्या भगिनीवर अन्याय अत्याचार होत आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावंच लागणार आहे आणि हा आमचा संविधान अधिकार आहे. बंधूंनो, हा कायदा जो आहे स्लो पाहिजे आम्हाला देत आहे. एकीकडे नाव ठेवल्या गेल्या जनसुरक्षा, बाकीच्यांना काय वाटतं की जनसुरक्षेमध्ये जनतेची रक्षा करणारा कायदा, परंतु हा भूलथापामध्ये जनतेने बळी पडू नये. हा कायदा म्हणजे आमच्या स्वातंत्र्यावर, आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर, संविधानावर एक प्रकारचा आघात आहे. बंधूंनो, आपण जर आज जागरूक जर झालो नाही आणि हा संविधान जनसुरक्षा विधेयक कायदा जर रद्द झाला नाही तर भविष्यात आपण हुकुमशाहीकडे जाऊ. हुकुमशाही राजवट सुरू झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही गुलामगिरीमध्ये जाऊ. म्हणून त्या देशातील नागरिकांनी सावध होऊन तमाम भारतीयांनी या कायद्याचा विरोध करावा असं मी या प्रसंगी सांगतो. धन्यवाद. जगातील कुठल्याही देशामध्ये संघर्ष केल्याशिवाय, आंदोलन केल्याशिवाय त्यांना स्वातंत्र्य मिळालेलं नाही आहे. भारतात देखील स्वातंत्र्य मिळत असताना किंवा घेत असताना आपण भारतीय लोकांनी त्या काळच्या संघर्ष केला आणि म्हणून हे या देशाला स्वातंत्र्य मिळालं. मात्र आज हे महाराष्ट्र सरकार जन सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली जनतेला पुन्हा गुलाम बनवण्याचा हे षडयंत्र हे सरकार करीत आहे मित्रांनो. आणि म्हणून आज या ठिकाणी हजारोच्या संख्येने हा मोर्चा काढून ह्या जन सुरक्षा कायद्याच्या विरोधामध्ये आवाज बुलंद केला जात आहे. हे सुरक्षा विधेयक सरकारने मागे घ्यावं आणि राज्यपालांनी ह्या विधेयकावर सही करू नये, अन्यथा आम्हाला आपल्या शेवटच्या टोकापर्यंत लढाई लढावं लागेल. एवढंच या ठिकाणी मी बोलू इच्छितो. विनोद दोनाडकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, ब्रह्मपुरी.